तर मग ह्याच्यातली सगळ्यात पहिली संत स्त्री म्हणजे आपण मुक्ताबाई यांच्याबद्दल बोलूया. ऑफकोर्स त्यांचा बॅकग्राऊंड बहिष्कृत समाजाचा होता. पण त्यांनी कसं पुढे हे आणलं हा प्रकार? अ, मुक्ताई कळण्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरातील जी चारी भावंड आहेत, हां. त्यांचं आयुष्य बघितलं पाहिजे. आता पहा म्हणजे अ, वारकरी संप्रदायाचा इतिहास म्हणजे इतिहास अभ्यासक म्हणून आम्ही ज्यावेळेला इतिहासाकडे बघतो, तर आम्हाला इतिहासाचा फार कमी असे त्यातले दस्तावेज मिळतात. म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा मृत्यू कुठे झाला, त्यांचं जगण्याचं कसं-कसं झालं, त्याच्यातल्या किती घटना झाल्या. तर या शेवटी आम्हाला त्या अभंगांमधनं इतरांच्या म्हणजे अभंगांमधनं त्याच्या नोंदच नाही. कारण त्याची नोंद नाहीये. अच्छा. त्याची कुठेच नोंद पण नाही. हे त्या स्त्रिया होत्या म्हणून नाही हे हां, की नाही. त्या स्त्री पण नाही, पुरुषांच्या पण नाही. म्हणजे आपण जर संतांपैकी सगळ्यांच्या बघितलं म्हणजे आता एक महिपती ताराबादकर हे जे सगळ्यात शेवटचे त्यांनी जे अनेक संतांचं बद्दल लिहून ठेवलेलं आहे, त्यांच्यामुळे आपल्याला अनेक संतांची चरित्र कळतात किंवा नामदेवांनी ज्ञानेश्वरांबद्दल बोललं, सगळ्या भावंडांबद्दल लिहिलं, त्यामुळे आपल्याला कळतं. तर इतर संतांच्या अभंगांमध्ये कुठल्या ना कुठल्या संताची माहिती मिळते. त्यातून आपल्याला त्या संताचं जीवनचरित्र कळतं. नामदेवांनी जे आपल्याला सांगितले त्यावरून आपल्याला ज्ञानेश्वरांचं किंवा त्या सगळ्या चारी भावंडांचं आपल्याला चरित्र मिळालं. तर आता नामदेव समकालीन आहे. ते त्यांच्याबरोबरच आहेत. मुळात ज्याला पण तुम्ही मगाशी आता बहिष्कृत असा शब्द हं. वापरलात. बहिष्कृत म्हणजे काय? मुळात अ, हे जी चारी भावंड आहेत, ही ब्राह्मण कुटुंबातली. अच्छा. म्हणजे खरं तर समाजातल्या सर्वात सर्वात उंच अशा वर्णाश्रम पद्धतीने. पण तरीसुद्धा ती बहिष्कृत काय? कारण त्यांचे वडील हे संन्यासी झाले. हं, हं. ते संन्यासी झाल्यानंतर गुरूंनी पुन्हा आज्ञा दिल्यामुळे ते परत गृहस्थाश्रमात आले. हा त्यावेळच्या सनातनी धर्म परंपरेला म्हणजे हे पाप आहे आणि ते पाप या पापाला कुठलंच प्रायश्चित्त नाही. त्यावेळच्या ब्रह्मसभेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी जे ज्ञानेश्वरांचे आई-वडील आहेत, त्या दोघांना त्यावेळच्या ब्रह्मसभेने त्यांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं. आणि आपल्याला कळत नाही, की या माणसांचे पिंड काय? त्या दोघांनी ते स्वीकारलं. हो. त्यांनी त्यांचे आत्महत्या केली ना? आत्महत्या नाही म्हणता येणार. त्याला देहांत प्रायश्चित्त म्हणजे ब्रह्मसभेने त्यांना देह सोडावा. अच्छा. तुमचा मृत्यूदंड आपण म्हणतो, फाशी देतो आपण हं, हं. न्यायाच्या मध्ये. तशी एक वेगळ्या अर्थाने धर्मसभेने त्यांना मृत्यूदंडाची सजा दिलेली आहे. पण ती सजा त्यांनी स्वीकारली. अच्छा. त्यांनी त्यांचा देह इंद्रायणीमध्ये विसर्जित केला. त्यावेळेला ही चारही भावंड खूप लहान आहेत. बरं, आता आई-वडिलांनी प्रायश्चित्त घेतलं म्हणजे आता मुलांच्या वाट्याला ते यायला नको. हं. त्यांनी ब्राह्मण म्हणून समाजात वावरायला काही हरकत नव्हती. बरं. पण तसं नाही घडलं. उलट संन्यासाची पोरं म्हणून या चौघाही भावंडांना एक म्हणजे शूद्रावर अतिशूद्र, बहिष्कृत पूर्णपणे, समाजव्यवस्थेच्या बाहेर असं त्यानं वाईट टाकलं. आपल्याला समाजातली जी भीषणता आहे, हं, की हं. समाज कधी-कधी वाईट कसा वागतो, याचं एक मोठं म्हणजे आपला इतिहास शेवटी काय आहे, समाजातलं चांगलं, समाजातलं वाईट. राइट. या सगळ्याचा अभ्यास म्हणजे शेवटी इतिहास आहे. तर जे आपल्या बाबतीत आधी वाईट घडून गेलेलं आहे, ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करणं, ही समाजाची प्रयोगशीलता असली पाहिजे. ज्ञानेश्वरादी भावंडांचं कार्य पाहता आणि समाजाने त्यांच्या बाबतीत जे आधी केलेलं आहे, तर ते नमस्कार आणि चमत्काराशिवाय बदललं नाही. ज्ञानदेवादी भावंडांना जाऊन चमत्कार करायला लागले. पैठणला सभेमध्ये जाऊन त्यांनी ते चमत्कार केले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी प्रसवली. वारकरी संप्रदाय निर्माण केला. हा सगळा पुढचा इतिहास आहे. पण जर आपण आधी बघितलं, तर छोटी-छोटी भावंड, हं. त्यातल्या त्यात निवृत्ती मोठे. ते मोठे असल्याकारणाने आणि गहिनीनाथांचे शिष्य असल्यामुळे, नाथ परंपरेत असल्यामुळे बाकीच्या भावंडांनी त्यांना गुरुच मानलं. अच्छा. पण या सगळ्यात धाकटी मुक्ताई ती ज्यावेळेला आई-वडील गेले असतील, त्यावेळेला तिचं काय वय असेल? 7-8 वर्षाचं असेल. ही सगळी भावंड ही त्या सिद्धबेट आळंदीच्याकडचं, तिथे ती अडकलेली, झोपडी बांधून राहिलेली. एक महत्वाचं आहे हं इथे. मुक्ताई घडली कशी? तिच्या वाङ्मयामध्ये, तिच्या चरित्रामध्ये, तिच्या संत वाङ्मयातनं कळतं, की ती त्या बहिष्कृत समाज आहे. म्हणजे पूर्णपणे तिचा समाजाशी संबंध तुटलेला आहे. हं, हं. तिचा समाजातून पूर्णपणे संबंध तुटलाय. ती एका बेटावर कोंडली गेली आहेत भावंड. समाजामध्ये जे काही असतं शेजार-पाजार सगळे जे काही आजूबाजूचे सण, व्रत, वैकल्य, उत्सव वगैरे या सगळ्याचा बालपणी या लोकांशी संबंधच आला नाही ना. हं. बाहेर जायचं
4 घरी भिक्षा मागायची, कोण काय देत असेल ते घ्यायचं, त्याच्यावर येऊन शिजवून काहीतरी थोडंसं जे काही मुठभर मिळेल ते खायचं. गरिबी आहे, पण गरिबीपेक्षा देखील हीन वागणूक आहे, हं. अपमान होणं आहे, सततचा अपमान. ह्या सगळ्याचे त्या बालमनावर कसे परिणाम झाले असतील. पण आपण जर तिचं वाङ्मय बघितलं, ते 7-8 वर्षामध्ये तर तिला म्हणजे ती योगिनी असल्याचं कळतं. खरं म्हणजे वारकरी संप्रदायच तिला योगिनी मानतो. तिला आदिमायेचा अवतारच मानलं गेलंय. तर ती साक्षात माया आहे. ती योगिनी आहे आणि ती योगिनी पण तिचं का दिसतं? कारण अशा प्रकारे माधुकरी वगैरे सगळी मागताना समाजाची जी हीनता आहे, शेण टाकतायत लोकं, थुंकतायत, शिव्या देत आहेत, संन्याशाची पोरं म्हणून चिडवतायत. बालमन आहे ज्ञानेश्वर हे किती झालं तरी देखील एक माणूस म्हणून आपण जर त्यांच्याकडे बघितलं तर अ, एक 10, 11-12 वर्षाच्या मुलाला इतकं समाजाने हीन वागवून देणं, त्याला कुठेतरी आतमध्ये त्रास होईल. त्रासही झाला. एके दिवशी ते आले, त्या सगळ्या उद्विग्नामधून त्यांनी त्या झोपडीचं दार बंद केलं, आतमध्ये बसून राहिले आणि आता बस मला जगायचंच नाही असं ठरवून तो दरवाजा बंद केला, की कधीच मला आता जगाच्या बाहेर मला जगच बघायचं नाही. अशा वेळेला ही लहानगी मुक्ताई जे ताटीचे अभंग लिहिते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी म्हणजे त्या झोपडीचं दार. तर ते दार आहे झोपडीचं दार, ती ताटी आहे. ती ताटी उघडा आहे, दार उघडा. आता त्या ताटीच्या अभंगांमध्ये आपल्याला मुक्ताईची जाणीव, तिचं ज्याला आपण म्हणूया व्यक्तित्व. संत ही तिचा प्रवास आहे. पण तिचं स्वतःची आध्यात्मिक पातळी मुळात किती आहे? व्यक्ती म्हणून तिची समजूत किती आहे हे त्या अभंगातनं कळतं, की आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या भावाला ती त्याच्या जीवनाचं कार्य सांगते, की तू काय करायला हवं. आणि ते कसं आहे, की पहा समाजाने बहिष्कृत केलंय, आम्हाला वाळीत टाकलंय, पण ते समाजाने केलंय. मी ते नाही करणार. आपण जर ताटीचे अभंग बघितले, तर त्यातला एक-एक शब्द बघा, की योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. योगी कोण आहे? तो पवित्र आहे, मनाने पवित्र आहे. साही अपराध जनांचा. लोकांना अपराध करू दे. तुम्हाला वाईट टाकू दे, शेण टाकू दे, शिव्या टाकू दे. हे सगळं करू दे. पण तुम्ही नाही. तुम्ही सहनशक्ती वाढवली पाहिजे आणि ती किती सहनशक्ती असली पाहिजे, की विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. जग असं पेटलंय, रागाने भडकलेलं आहे, आग झालंय. तुम्ही पाण्यासारखं शांत, शीतल राहिलं पाहिजे. संताच्या वृत्ती, एक छोटी मुलगी आपल्या भावाला सांगताना जगाला काय जाणीवा देते पहा, की शब्दशस्त्रे झाले क्लेश. लोकं शिव्या देतात म्हणून आपल्याला क्लेश होतो, त्रास होतो. संती मानावा उपदेश. पण त्याच्यातून संताला उपदेश करण्यासाठी या समाजाला आपण टाकायचं नाही. या समाजाला आपण मुख्य धारेत त्यांना चांगलं असं वळण लावायचं आहे. त्या तो उपदेश देण्यासाठी म्हणून विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. म्हणजे अख्खं जग हे एक ब्रह्मदोऱ्याने बांधले, एक ब्रह्मतत्वाने बांधलेलं आहे आणि ते विभिन्न नाहीये. ते आपल्याला शिव्या देतात म्हणून ते आपले भिन्न नाहीयेत. पुढे बघा ना, की ब्रह्म जैशा तैशा ठाई, आम्हा वडिले भूते सारी. आपण वडील व्हायला पाहिजे. ही सगळी भूतं जी आहे ते सगळं ब्रह्मतत्वच आहे ना. अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निकुटे. आपणच जर रागावलं त्यांच्यावरती, ते रागावले म्हणून आपण रागावलं, तर काय कुठे जाणार आपण? समाजाच्या बाहेर जाऊन कुठे जाणार शेवटी? पुढे जाऊन म्हणतात, की हे किती मी मुद्दामून असं म्हणतो, की मुक्ताईच्या शब्दांचं जे सामर्थ्य आहे, ती जेवढी लढिवाळ आहे, तेवढी तिखट आहे. म्हणजे नामदेव तिला संकांडी असा शब्द वापरतात. म्हणजे ती अशी विजेसारखी कडकडीत आहे एकदम अशी विद्युल्लतेसारखी तेजस्वी आहे, महातपस्विनी आहे. पण असं असलं तरी देखील ती परखडपणे कोणालाही सुनावते, मायेने वागवते, वत्सलतेने वागवते. तिच्यातली जी विविधता आहे रूपांची, ती मला असं वाटतं, की आपण ज्यावेळेला म्हणतो ना, की त्वं ही दुर्गा दशप्रहरणाधारिणी. तर ते जी आपण आदिमायेची, दुर्गेची जी विविध रूपं, की ती सरस्वतीसारखी सुद्धा आहे आणि ती नवचंडीसारखी सुद्धा. बरं. तशीच काहीशी मुक्ता ही तिच्या वेगवेगळ्या अभंगात दिसते. म्हणजे ती असं म्हणते, की जीवदातांनी चाविली. शब्दांचं किती सौंदर्य बघा, की जीवदातांनी चाविली, कोणे बत्तीशी तोडिली. म्हणून आपण दात तोडून टाकतो का?
मन मारुनी उन्मन करा तापी उडा ज्ञानेश्वरा. आपलं मन जे आहे ना, त्याच्यात हे विचार येतात, ते मारा आणि उन्मन व्हा. मनाच्या पलीकडे जा. ते मन आहे ते मोकळं करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एक शेवटचा त्यातला म्हणजे मोठा आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वराचा उपदेश हा खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे तिने केलाय. पण संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे. जग बोलेल. विरोध होणारच. तुम्ही काहीही चांगलं कार्य करायला म्हणजे आजता काय आहेत पण. तुम्ही जर कुठलंही चांगलं काम करायला गेल्यानंतर तुम्हाला त्याचं कौतुक करण्याऐवजी त्याच्यातली उखळ-पाखळ काढणारेच जास्त. तर तो आजही समाजात काही भिन्न वेगळा अनुभव येत नाही कोणाला. त्यामुळे संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण कुणाचं आहे? ज्याला अभिमानच नाही. मी काहीतरी ग्रेट आहे, काहीतरी विलक्षण आहे, माझ्याकडे प्रतिभा आहे, अ, माझ्याकडे काही सामर्थ्य आहे, मला निसर्गाने काहीतरी दिलं. हे सगळं जे अभिमानाशी कनेक्टेड असलेले गोष्टी आहेत, ते सगळेच्या सगळे नष्ट आले तर तुमचं थोरपण आहे. बरोबर. ती असं म्हणते, की तेथे थोरपण जेथे वसे, तेथे भूतदया असे. रागे भरावे कवनाशी, आपण ब्रह्म सर्वे देशी. कोणावर रागवणार? हा माणूस, तो माणूस, तो माणूस, तो माणूस. ही सगळी माणसं जर एका ब्रह्माच्या तत्वाची आहेत, त्या एका परमेश्वराचं आत्मतत्व जर त्यांच्यात आहे, तर तुम्ही कोणावर रागवणार? मग त्याच्याऐवजी उलटं करा मग. त्यांनी असं म्हटलंय, की "आईशी समदृष्टी करा." तुम्ही त्यांच्याकडे एक दृष्टीने पहा. सगळे एकच आहे. अच्छा. कोणी मला वाईट बोलू दे, चांगलं बोलू दे, कौतुक करू दे, शिव्या देऊ दे. हे सगळे जर समदृष्टी केले तर "ऐशी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा." ती केवढा मोलाचा संदेश ज्ञानदेवांचं जर पुढचं कार्य बघितलं, तर आज महाराष्ट्राला माऊली म्हणतो आपण ज्ञानेश्वराला. ती माऊली म्हणजे आज एक साधं उदाहरण सांगतो, की आता इंद्रायणीला भरपूर पाऊस, इंद्रायणीला महापूर आहे, पालखी निघणार आहे माऊलीची. इंद्रायणी ओसंडणार कधी? माऊली वेळेवर निघणार कधी वारीला? म्हणून जवळ सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी प्रार्थना केल्या. इंद्रायणीच्या ओट्या भरल्या. पावसाला सुद्धा किंवा इंद्रायणीला सुद्धा ओसरून माऊलीला वाट करायला द्यायला की आपण याच्याकडे नैसर्गिक चमत्कार बघतो. अनेक लोकांच्या पॉझिटिव्ह प्रार्थनेचा इम्पॅक्ट बघतो. काय आपण याला म्हणणार? पण मला असं वाटतं, की ते माऊलीचं आत्मतत्व आहे. त्या एका मुलाने, मी मुलगा म्हणतो कारण त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये इतकं ब्रह्मज्ञान दिलंय. ते ईश्वरमय आहे. तेच समाजाला देत असताना, नवीन-नवीन शिकवत असताना, अख्खी गीता ही मराठीत आणताना किंबहुना पुढे जाऊन मी असं म्हणेन, की माझा मराठी बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. मराठी भाषेला सुद्धा ज्यांनी समृद्ध केलं. इतका मोठा म्हणजे त्यांच्या नावावर किती रेकॉर्ड टाकावेत आपण. अशी जी माऊली आहे, त्या माऊलीला भविष्यात जीवनात तिने काय केलं पाहिजे, हे तिच्या आधी, आधी ही माऊली मुक्ताबाई. म्हणजे मुक्ताबाई सांगते आणि ते त्यांच्या माऊलीसारखी म्हणजे आईसारखं सांगते. खरं तर लहान बहीण आहे. तेच बोललो ना 8व्या वर्षामध्ये आपण सगळ्यांकडनं ज्ञान हां. घेत असतो. हां, त्या कधी-कधी लहान आहे ना, मोठा भाऊ ओरडू शकतो. आणि ते पण मुलगी म्हणून त्यावेळेला. पण ती ते करते आणि ती त्याच्यात एक महत्वाचा जे वाक्य आहे, "तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरी." की तुम्ही पहिल्यांदा या भवसागराच्या सगळ्या ज्या काही दुःख, वेदना, काम, क्रोध, अहंकाराचे जे सगळं वाईट आहे, त्या वाईट बंधनातून पहिल्यांदा तुम्ही तरा. तर तुम्ही मुक्त व्हा. तुम्ही तरुणी विश्वतारा. आणि जे त्यांनी केलं म्हणजे मुक्ताईच्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे खूप भरपूर अभंग आहेत तिचे त्याच्यात. जवळ-जवळ 29-30 वगैरे असे अभंग आहेत. पण या प्रत्येक अभंगाचा जर केला ना, मला असं वाटतं एका ताटीच्या अभंगावरती एक पी-एच-डी होईल. इतकं ब्रह्मज्ञान त्या एका साध्या अशा लहान मुलीने समजावलंय. मुक्ताई ही मुक्त आहे. कारण समाजाने तिच्या जन्माच्या म्हणजे लहानपणी तिला मुक्त केलं. तिला वाईट टाकलं मी वेगळ्या अर्थाने बघतो, की ती मुक्त झाली. म्हणजे त्यामुळे ती स्वतंत्रच आहे. तिला समाजाची पहिल्यापासून बंधनच नाहीत. ती दूर आहे. उलट ती मुक्त होऊन सगळ्या समाजाला कवटाळते. हे काहीतरी वेगळं चित्र आहे आणि म्हणूनच तर ती योगिनी ठरली. बरोबर. आणि नंतर योगी चांगदेवांनी तिला गुरु मानलं. इतक्या लहान मुली. म्हणजे मी चांदेवांचे जर शब्दात मांडायचं झालं तर 1400 वर्ष
शरीर केले जतन. म्हणजे ते महान योगी आहे. तपश्चर्या करून सिद्ध योगी गो. तंत्रमार्गावरती ते आरूढ त्यांनी निसर्गामध्ये सगळी सृष्टी हे त्यांनी आपल्या अंकित केली. म्हणजे जे म्हणून चालतं वाघ. म्हणजे ते आले ज्यावेळेला ज्ञानेश्वरांना भेटायला त्यावेळेला वाघावर बसून आले. हातात सापचा चाबूक घेतलेला, आकाशमार्गी म्हणजे जे सचेतन आहे ते चालताना झाडं म्हणजे वगैरे माझ्या दंतकथा आहेत की खरं ॲक्चुअलमध्ये असं झालं असेल? इतिहास काय सांगतो? 2 गोष्टी आहेत म्हणजे याच्यामध्ये वादंग नेहमीच होते. श्रद्धा आणि वास्तव. हं. संत वाङ्मयाची जी श्रद्धा आहे, तुम्ही जर वारकऱ्यावर जाऊन विचारलं, की खरंच माऊलीने भिंत चालवली होती का? तर ते मान्य नाही. "हो, हो. तुम्हाला काय कळतं?" असंच म्हणतील. हं. पण आपण जर वेगळ्या अर्थाने बघितली, तर यातल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. वाघ हे एका क्रोधाचं प्रतीक आहे, रागाचं प्रतीक आहे. एक शक्तीची हिंस्त्रता आहे त्याच्यात. साप हे विष आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी चांगदेव धारण करतो, ही जर प्रतिकात्मक आपण जर बघितली, तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यात काय-काय त्या चांगदेव नावाच्या योग्यामध्ये जो तपश्चर्या करून आले, त्या योग्यामध्ये कुठकुठले दंभ आहेत हे प्रतिकात्मक आपण बघायला. इतिहासामध्ये आपण लोककथा घ्यायच्या किंवा नाही घ्यायच्या, हा वादाचा विषय असू शकतो. माझ्या दृष्टिकोनातनं विचारलं तर लोककथा म्हणजे शेवटी काय? काहीतरी जे घडलेलं आहे, ते कोणीतरी पाहिलेलं आहे, त्याने ते सांगितलेलं आहे, ते सांगता-सांगता आलेलं म्हणजे लोककथा. त्याच्यात काही-काही वेळेला निश्चित स्वरूपामधले स्वप्न किंवा ज्याला आपण म्हणूया कल्पना यांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. आपण त्या सगळ्याचा अभ्यास करताना त्यातलं मर्म ओळखताना स्वतःचा तर्कशास्त्र कसं ठेवतो वागवतो म्हणजे इतिहासाचा अभ्यास. इतिहासकार हे वारकरी संप्रदायाचा अभ्यास कसा करतील? संत वाङ्मयाचे, साहित्याचे अभ्यासक कसा करतील आणि जे भक्ती मार्गातले आध्यात्मिक लोकं आहेत, ते याचा अभ्यास कसा करतील, याच्यामध्ये नेहमीच तफावत असणार आहे. कारण प्रत्येकाचे पिंड वेगळे. मला असं वाटतं, की चांगदेवाने जे म्हटलेलं आहे, की तो असं म्हणतोय स्वतः, की "1400 वर्षे शरीर केले जतन, नाही अज्ञानपण गेले माझे." माझं अज्ञानपण कुठे गेलं? अहंकारे माझे बुडविले घर, झाले सेवा चोर स्वामी संगी. अभिमाने आलो अलंकापुरी, अज्ञान केले दुरी मुक्ताबाई. म्हणजे तो अहंकाराने आला ना. एक भिंत त्याने तर सजीव सृष्टीला हातात धरलंय. बरं. ज्ञानेश्वर आणि भावंडांनी भिंत चालवली जी निर्जीव आहे. हां. म्हणजे निर्जीव गोष्टीमध्ये चालवण्याचं सामर्थ्य हे भक्तीमध्ये आहे. तंत्रयोग किंवा मंत्रयोग किंवा कर्मकांड हे सजीवतेकडे सजीवतेला अंकित करू शकतात. निर्जीवतेला सुद्धा पाझर फोडण्याचं सामर्थ्य हे भक्तीमध्ये आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाने बघितला तर शेवटी आपण ज्याला आपण विठ्ठल म्हणतो, हीची माऊली बघितली, तर ती काळ्या दगड आहे तो. काळा दगड आहे, काळा पाषाण आहे, पाषाणाची भोवती आहे. पण एका पाषाणामध्ये अख्खं विश्वसंतांनी एकवटलंय. बरं. तो त्यांच्यासाठी बोलतो, चालतो, त्याला उठतो, एका बसतो. पाषाणासाठी एवढी लोकं जातात म्हणजे वारी. आज लाखो लोकं चालताहेत, सगळ्याच्या सगळे विसरून तन्मन एका पाषाणासाठी. आणि मग त्या दगडामधलं जे ब्रह्मचैतन्य आहे. तुम्ही जर म्हणालात, की तर तो दगड वाकणणं दगड नाही आहे ना. तो त्यांचा सखा आहे. ते परब्रह्म आहे. जे पुंडलिकासाठी विटेवर आले. म्हणजे भक्तासाठी देव हा पाषाण रूप धरून आलेला आहे. ही त्यांची जी धारणा आहे, ही धारणा समजल्याशिवाय आपल्याला ज्ञानदेवादी लोकांचं कार्य कळणार नाही. मुक्ताईचं कार्य कळणार नाही. मुक्ताईचे जर अभंग बघितले तर पहा, की ती चांगदेवाला एवढं ज्ञान का देऊ शकली? एक साधा अभंग देतो. शून्या पडते पाही तव शून्यतेही नाही. म्हणजे ईश्वराशी आपला संबंध कसा आहे? पहा, मी आता जे पाषाणाचं म्हटलं, तर पाषाण बघितला गेला तर निर्जीव आहे. शून्याला काय किंमत आहे? शून्य बघा. पण तिचं असं म्हणणं आहे, की ते शून्य म्हणजे ब्रह्मांड आहे. त्याच्यातच सगळं आहे. तर शून्या परते पाही तव शून्यतेही नाही. तुम्ही जर शून्याकडे बघत असाल शून्य म्हणून, तर ते शून्य नाहीये. गैरसमज टाळा. पाहते पाहुनी ठाई ठेवी आहे. त्या शून्यातल्या प्रत्येक कणाकणामध्ये जे ठेवलेलं आहे, ते तुम्हाला ब्रह्मतत्व कळतं.
कैसा गे माये हा तारकू दिवटा पंढरी वैकुंठा प्रगटला. ते शून्य जे आहे, ते शून्य जर तुम्हाला शून्य तुम्ही जर शून्य झालात, तरच ते शून्य कळेल आणि मग तुम्हाला कळेल, की तो तारक जो परमेश्वर आहे, तो पंढरी आम्ही आणून ठेवला आणि तो दिवटा आहे. दिवटा म्हणजे प्रकाश देणारा आहे, अंधार दूर करणारा आहे. नकळे याची गती आदी मध्य अंती, जेथे श्रुती नेती नेती प्रगटल्या. जे काही सगळं आपण पुराण आलेलं आहे, श्रुती आलेलं आहे, स्मृती आलेलं आहे, वेद आहे, जे काही आपलं ज्ञान संचित आहे, ते सगळंच्या सगळं हे फिकं पडतं. ते कळतच नाही. कधी कळत नाही, जोपर्यंत तुम्हाला ते ब्रह्मतत्व कळत नाही. म्हणजे नकळे याची गती. त्याची गती जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तो आदी आहे, मध्य आहे, अंत आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, त्याचं ब्रह्मतत्व, परब्रह्मतत्व कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या शून्याचा अर्थ लावणार नाही. मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम. पहा म्हणजे हे आषाढीच्या दृष्टिकोनातनं जो विठ्ठल महाराष्ट्राचा मी तर असं म्हणेन, की महाराष्ट्राचा हा उत्सवच आहे. हा महाराष्ट्राचा वार्षिक उत्सव आहे, की अख्खा महाराष्ट्र काय आहे, त्याचा आत्मा काय आहे, त्या आत्म्याचा उत्सव मला वाटतं आषाढी वारी. बरोबर. मग तो जो विठ्ठल आहे, त्याचा जो केंद्रस्थान असलेला विठ्ठल आहे, तो संभ्रम कोणासाठी संभ्रम आहे? मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम शून्य ही शून्य समशेज वाजे. ती ज्यावेळेला तुम्ही सप्रेम तुमचं जे भक्तिभाव आणि प्रेम आहे, ते प्रेम ज्यावेळेला त्या शून्याशी एकरूप होईल, त्यावेळेला त्या शून्यात दडलेला, संभ्रमित असलेला तो विठ्ठल तुम्हाला कळेल. तिचं जे अध्यात्म आहे, तिचं जे तत्वज्ञान आहे, मला असं वाटतं ते कुठल्याही वेदातल्या सूक्तासारखं, उपनिषदासारखं इतकं ते म्हणजे असं म्हणतात, की "तापी काठी वादळात ती गडप झाली." एवढ्या अल्प वयामध्ये. म्हणजे त्याच्यामागे काय स्टोरी आहे? अ, मुक्ताईने एक आधी आपण तिच्या अंताकडे जाण्यापूर्वी आपण आपण हे बघितलं पाहिजे, की मुक्ताईच्या किती काळ जगली, जेमतेम 19-20 वर्ष. हं. त्यातही तिचा जर कार्यकाळ बघितला, तर तो किती असेल? साधारण 10-12 वर्ष. 12 ते 14 वर्ष. त्याच्या पलीकडे नाहीच 12-13 वर्ष. पण या 12-13 वर्षात तिने काय-काय केलं? ती त्या भावंडांची खऱ्या अर्थाने, वेगळ्या अर्थाने ती आई झाली. हं. तिने त्या सगळ्यांचा सांभाळ केला. त्यांच्याकडून लाड पण करून घेतले. लढीवाळ मुक्ताई असं ती शब्द वापरते. पण ती त्या सगळ्या संतांची सुद्धा म्हणजे नामदेवापासून सगळी आणि नामदेवासारखा संत, की जिथे वारकरी मानतात, की त्याच्या हातातनं विठ्ठल खात असे. त्याला विठ्ठल दिसत असे, त्याच्याबरोबर गप्पा मारत असे. इतका जो किंबहुना नामदेवानी वारकरी संप्रदायाचा प्रसार हा सर्वाधिक म्हणजे ज्ञानदेव जरी त्याचे उगमस्थानी असले, तरी देखील ते वाढवलं जे आहे ते नामदेवाने. म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे जे वेळेला नामदेवांसारखं म्हणतात. त्या नामदेवाला मुक्ताई अहंकाराने याचं मडकं हे कच्चं राहिलंय गोरा कुंभाराकडनं ती करते, की गोरा कुंभार सांगते सगळ्यांची मडकी तपासा, थापटं मारू. ते नामदेवांचा जपतात आणि हे कच्चं राहिलं. तर ते कच्चं राहिलं हे त्याला सांगावं, की गुरुशिवाय ज्ञान नाही. कुठला ना कुठला स्वतः मुक्ताबाई ही निवृत्तीला गुरु मानते. आपल्या भावंडांकडून शिकते, लोकांना सांगते. तिला गुरु मानलेलं आहे. म्हणजे विसोबा खेचरांनी तिला मानलेलं आहे. अनेक लोकांनी गुरु मानलेले आहे. चांगदेवाची तर ती गुरु आहे. चांगदेवाने ज्ञानेश्वरांना पत्र लिहिताना कोरं पत्र पाठवलं. का? मी एवढा मोठा योगी आहे. त्याला मी चिरंजीव कसं म्हणू? म्हणजे चिरंजीव म्हणायला हवं, तर चिरंजीव नाही म्हणता येणार कारण त्याचा ज्ञानाचा अधिकार मोठा आहे. मग त्याला तीर्थरूप, तीर्थस्वरूप कसं म्हणू? मायन्यात गोंधळलेला चांगदेव कोरं पत्र पाठवतो. मुक्ताई परखडपणे, की हा 1400 वर्ष जगला पण कोराच्या कोरा राहील. इतकं सहज बोलते. तिची परखड व्यक्तिमत्व जी आहेत, ती जर बघितली आपण, तर या सगळ्या संतांवर तिचं प्रेमही आहे, त्यांचा धाकही आहे आणि ती त्यांना चुकल्यानंतर ती मार्गावरही येते. म्हणजे आपण मुक्ताईने ज्ञानेश्वरांची समाधी बघितली. हं. म्हणजे ज्ञानेश्वरी निर्माण होताना बरोबर आहे ती. वारकरी संप्रदाय सगळीकडे जाताना, विठ्ठलाची दिंडी जाताना, त्या सगळ्या संतांना एकत्र होताना तिने ते वैभव बघितलेलं आहे. ती त्याच्याबरोबर आहे. जिथे कुणाचं चुकलं त्याला ती खडेबोड सुनावते. लोकांना ती आपल्या ज्ञानाचा प्रसार करते. ज्ञानदेवांचं समाधीपर्यंत म्हणजे ते समाधीस्थ झाले हे तिने स्वतःच्या डोळ्याने बघितलं. तिच्या पुढचा ज्याच्याबरोबर तिचं सगळ्यात जास्त सख्य आहे,
अगदी पुढच्या भाऊ जो असतो त्याच्याशी असतं ना, आपल्या लगेचचा भाऊ. तर तसं सोपानदेवांशी तिचा सगळ्यात जास्त जवळीकता आहे, प्रेम आहे. पण तरीसुद्धा ती सोपानदेवांची, ज्यांना आपण वारकरी संप्रदायात सोपान काका म्हणतो. तर सोपान काकांची सुद्धा सासवडला समाधी बघते ते. असा प्रवास करताना ज्यावेळेला ती वरती जाते, त्यावेळेला तापीच्या खोऱ्यामध्ये वादळ सुटतं आणि ती वीज होते. मुळात ती वीज होते, किंबहुना ती वीज होऊन आकाशगामी झाली. हे तिच्याच अभंगातलं सगळ्यात जे महत्वाचा जो तिचा अभंग आहे, की जो आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे संतांची प्रतिभा काय-काय दाखवू शकते. "जे न देखे रवी ते देखे कवी." तर ती जे म्हणते, की "मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी." ब्रह्मतत्वाचा ज्यावेळेला तुम्हाला स्पर्श होतो, तुम्ही ज्यावेळेला या सगळ्या जगाच्या छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या गोष्टीतून मुक्त होता आणि एक तो जे ते परमसुख जे आहे भक्तीचं, आनंदाचं, ईश्वरमय होता. ते तितकं ईश्वरमय झाल्यानंतर तो सोहम भाव झाला, की तो आणि मी, आम्ही जर ते द्वैताचं जर अद्वैत झालं, तर ते काय घडतं? तर ती म्हणते, की "मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी." सूर्य हा किती तेजस्वी. पण मुंगी जर आकाशी उडून ती जर तेवढ्या सूर्याच्याही तेजा पलीकडे गेली, तर ती त्या सूर्यालाच गिळेल. ती इतकी तेजस्वी होईल. बरोबर. ती असं पुढे म्हणते, की "थोर नव लाभ झाला, वांझे पुत्र प्रसविले." वांझ म्हणून जिला टाकली, तिला पुत्र प्रसवला. हे नवलाव झालं, की ज्याला काहीच येत नाही, असा जो मतिमंद आहे, समाजातनं ह्याचं काही कामच नाही, शूद्र आहे हा. ह्याला समाजामध्ये काहीच स्थान नाही. त्याला टाकून दिला. असा जो शूद्रातील शूद्र असेल, समाजामध्ये टाकलेला आहे. त्याला जर पुत्र प्रसवला, तो जर चांगला जर पुत्र निघाला, तर त्याचा मान-सन्मान किती होईल? नवलच होणार आहे. विंचू पाताळाशी जाय, शेष माथावंदी पाय. माझ्या दृष्टिकोनातनं कल्पनाशक्तीची उत्तुंग पातळी आहे. विंचू हा त्या पृथ्वीतनं जात, खणत जात किती खालपर्यंत जातो. आपल्याकडे एक मान्यता आहे, की शेषाच्या वरती पृथ्वी ही धरलेली आहे शेषनागाने. तर ती शेषापर्यंत जाऊन त्या शेषाला तो पायाला वंदन करतो. ही जी त्याची खोली आहे किंवा मुंगी आकाशापर्यंत गेली ही उंची आहे. हे दोन्हीही कधी साध्य होतं, की माशी व्याली, घार झाली. एक माशी ती प्रसूत झाली, ती व्यायली, ती घार झाली. तर घारीचं सामर्थ्य आणि माशीचं सामर्थ्य याच्यात किती तुलना आहे. पण मला असं वाटतं, की मुक्ताई ही विजेच्या कडकडात तेजस्विनी म्हणून ती जी मुक्त झाली हं. तिच्या या देहातून, तर ती मुळातच मुक्त होती. स्त्रीची मुक्तीची जी संकल्पना आहे, मला असं वाटतं, की तिचा आरंभ स्त्रीने मुक्त कसं असलं पाहिजे संसारात अजून सुद्धा सगळ्यांची काळजी वगैरे घेऊन सुद्धा, तिने मुक्त विचार कसा केला पाहिजे आणि स्वतःतली अभिव्यक्ती व्यक्त करताना ती किती तेजस्विनी झाली पाहिजे, योगिनी झाली पाहिजे. त्याचं मला वाटतं जर जागतिक इतिहासाचा जर अभ्यास करायचा झाला तर मुक्ताई हे पहिलं नाव आहे. म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत. म्हणून ती तापीला ज्या आता तिच्या 2 बाजूला म्हणजे इस्लामाबादला पण समाधी आहे, नेहुणला पण आहे. मतमतांतर आहेत, की ती नक्की कुठे आकाशगामी झाली. पण तीच गेल्यानंतर निवृत्तीनाथ हे त्र्यंबकेश्वरला समाधीस्थ झाले. म्हणजे सगळ्यात मोठा जो भाऊ आहे तोच आपली तिन्ही भावंड गेल्यानंतर समाधीस्थ झाले. तर निवृत्तीनाथांचं सुद्धा जर आपण बघितलं, की या सगळ्या 4ही भावंडांना काय त्यांनी ज्ञान दिलं असेल किंवा त्यांच्याकडून कार्य करून घेण्यासाठी काय मार्गदर्शन केलं असेल, त्याचं हे मुख आहे. तिला जर नमस्कार करायचा झाला मुक्ताईला, तर मला असं वाटतं एवढंच म्हणायला लागेल, की मुंगी उडाली. कारण आपल्यासाठी ती आकाश आहे. संत वाङ्मयात काय किंवा वारकरी संप्रदायात काय, ती वंदनीय आहे यासाठी माऊली आहे. कारण ती आकाश. तिची खोली आणि तिची उंचीही तिचा अंत सुद्धा आपल्याला कळत नाही. अभंग तिचे कमी आहेत तसे. पण तिच्या ज्या कालखंडात ती जगली, तिने जे केलं, मला असं वाटतं की ते अद्भुत आहे. ते महामायेचं कर्तृत्व. तर मग आळंदी आणि नाथसंप्रदाय यांचं मुक्ताबाईंचं तत्वज्ञानावर कसं इम्पॅक्ट होतं? मुळात मुक्ताई ही निवृत्तीनाथांची शिष्य आहे. किंबहुना सगळीच भावंड. ते निवृत्ती दासू किंवा निवृत्ती त्यांना गुरु समान.
मग जर गुरुमंत्र किंवा अनुग्रहच त्याने घेतला आणि निवृत्तीनाथ हे नाथसंप्रदाय आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ज्ञानदेवादी सगळी भावंड ही नाथसंप्रदायाचीच आहे. आणि नाथसंप्रदाय म्हणजे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, हं, गहिनीनाथ, हं, हं. निवृत्तीनाथ अशी ती आळंदीच्या पर्यंत येते. पण नाथसंप्रदायाच्या मध्ये असलेला भक्तिमार्ग हा त्यांनी आणला. पण त्याच्यातल्या असलेल्या काही तंत्र मार्गातल्या गोष्टी आहेत किंवा त्यातलंही काही जे काही छोटं बहुत थोडं बहुत कर्मकांड असेल, ते मात्र त्यांनी वारकरी संप्रदायात किंवा भागवत धर्मात नाही. त्याही बरोबर नाथ संप्रदाय हा बव्हंशी हा शैव किंवा शैव गोष्टींशी जाणारा असला, तरी सुद्धा किंवा तो दत्त किंवा असा मिश्र असला, तरी सुद्धा इथे मात्र तो पूर्णपणे वैष्णवमय झाला. बरं. त्यामुळे आळंदी जर बघितलं हं. किंवा आपण ज्ञानी यांचा राबू, तो आळंदीमध्ये विसावलेला आहे. म्हणून आळंदीचं मत किंवा ज्ञानदेवादी भावंड आळंदीमध्ये नांदली म्हणून आळंदीचं महत्व बघितलं. तर ते नाथ संप्रदायातनं आलेलं वारकरी संप्रदायाचं संगम झालेला आहे आणि त्या संगमानंतर वारकरी संप्रदाय वाढलेला आहे. नाथ संप्रदाय आहे तो कमी प्रमाणात असला तरी देखील आहे. पण वारकरी संप्रदायाचं जे वैभव आहे, ते नाथ संप्रदायाच्या मधून ते अवशिष्ट झाले. आणि म्हणून नाथ संप्रदायाची जी मूलतत्व आहेत किंवा त्यांची शिकवण आहे, तीही मुक्ताईच्या अभंगात येते. म्हणजे एक जर बघितलं आपण उदाहरण, की "अंतर्बाह्य निके सर्व इंद्रियाचे चोज, निजी निज बीज एकतत्व. आदी नाही अनादी नाही ते रूप पाही अवीट बाह्ये. मुक्ताई संजीवन तत्वता निर्गुण, आकार सगुण प्रपंचीचा." ही निर्गुण आणि सगुण ही जी भक्ती आहे, किंबहुना ते एकतत्व आहे. किंबहुना इंद्रियांचे जे चोज आहे, तर त्याच्यापासूनची विमुक्ती आणि त्या आत्मतत्वाशी किंवा त्या ईश्वराशी एकात्मता आहे. भक्ती अ, ही तुमचं अस्तित्व संपवते. अच्छा. ती तुम्हाला सर्वांप्रती पोहोचवते. ही जी नाथसंप्रदायाची जी शिकवणूक आहे, हं. ती तिच्या तत्वज्ञानात आपल्याला ठायी दिसते. In a swank way, that's how we roll. Chasing